नमस्कार, आपण पाहत आहात युवा चतुर्थी न्यूज। नाशिकमध्ये बॅटरी चोरी करणारा आरोपी जेरबंद, 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी सातपूर परिसरातील बॅटरी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे 2026 रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत उभ्या असलेल्या आयशर वाहनांच्या 5 बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या होत्या। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील तब्बल 60 सीसीटीव्ही फुटेज तपासले। सलग 5 दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर आरोपी रिक्षामधून चोरीच्या बॅटऱ्या घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वडाळागाव परिसरातून अनिकेत गणेश पाटील वय 20 याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने रिक्षा क्रमांक MH15FQ9812 चा वापर करून चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या व इतर साहित्य असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार च यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली। अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा युवा चतुर्थी न्यूज।